नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये। चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला। तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला। विक्रांत लव्स इशिका। लंडन की छोरी इशिका आणि देसी मुंडा विक्रांत यांची कॉमेडी, रोमांस आणि इमोशन्सने सजलेली एक आगळी वेगळी भन्नाट अशी लव्ह स्टोरी। चला तर मग सुरुवात करूया कथेच्या वाचनाला। भाग 4, मागील भागात। शट अप यार नीतू, हा प्लॅन वर्क केला नाही म्हणून काय झालं? माझ्या ह्या सैतानी डोक्यात हे लग्न मोडण्यासाठी अजून भन्नाट प्लॅन आहेत, तू फक्त बघतच राहा, इशू खुनशी हसत म्हणाली। म्हणजे तू आता नेमकं काय करणार आहेस? नीता तिचं हसू आवरत म्हणाली। कळेल तुला, असं म्हणत इशूने तिला वर चलायचा इशारा केला। त्यानंतर दोघीही वर त्यांच्या रूममध्ये येऊन दार लावून बसल्या आणि त्यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू झालं। आता पुढे तुझ्या डोक्यात आता नक्की काय शिजतंय? नीता बेडवर उपडी पडून इकडून तिकडे फिरणाऱ्या इशूकडे पाहून म्हणाली। नीता, मी विचार करते की त्या मिस्टर इंडियाने जर स्वतःहून मला नकार दिला तर? इशू डोळे मिचकून म्हणाली। त्याचा होकार आलाय, ऐकलं ना अंकल काय म्हणाले होते ते? आणि तसंही तो तुला का नकार देईल? नीता उशी हाताखाली घेत म्हणाली। मी त्याला सांगेन मला तुझ्याशी अजिबात लग्न करायचं नाही, इशू नीताजवळ बसत म्हणाली। पण सांगणार कसं? त्याचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे? नीता म्हणाली। अगं नंबर काढायला किती वेळ लागतोय? इशू डोळे मिचकावत म्हणाली आणि तिने फोन हातात घेतला आणि काहीतरी सर्च करत होती। तू काय करतेस? नीता म्हणाली। अगं तो इतका श्रीमंत मुलगा आहे तर नक्कीच त्याचे सोशल मीडिया अकाउंट असणार ना, इशू म्हणाली। अरे वा, खरंच की? बघ मला पण बघायचं आहे, द विक्रांत पाटील कसा दिसतो ते, नीता एक्साइटेड होत म्हणाली। दोघीही मग विक्रांतला गुगल, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर शोधत होत्या। त्याच्या नावाने खूप मुलं आहेत, आता काय करायचं? इशू म्हणाली। मला काय माहीत, नीता खांदे उडवत म्हणाली। आयडिया, खाली टेबलवर डॅडचा फोन आहे, घेऊन ये जा, इशू डोळे मिचकावत नीताला म्हणाली। मी अजिबात नाही या, नीता घाबरून म्हणाली। तू ना अजिबात माझ्यावर प्रेम करत नाहीस, इशू नाक फुगून म्हणाली। बस ड्रामा बंद कर, पण डॅडचा फोन कशाला हवाय तुला? नीता म्हणाली। आता त्या अंकलचा फोन आला होता ना, त्यांना काहीतरी बोलून त्या विक्रांतचा फोन मागायला हवा, इशू म्हणाली। आणि ते देतील तुला? नीता म्हणाली। ट्राय तर करू, जा ना फोन आण प्लीज, इशू नीताला म्हणाली। त्यानंतर नीता हळूच खाली जाऊन धनंजयचा फोन घेऊन आली आणि त्यातून त्यांनी प्रतापरावचा नंबर नोट करून घेतला। बाबा, तुम्ही हे काय केलं? विक्रांत म्हणाला। काय केलं म्हणजे? त्यांना आपला होकार कळवायला सांगितलं, प्रतापराव म्हणाले। तूच म्हणाला ना तुला मुलगी आवडली, गायत्री म्हणाली। हो आई, आवडली, पण तिलाही मी नको का आवडायला? विक्रांत वैतागत म्हणाला। म्हणजे? माधवराव म्हणजे त्याचे काका म्हणाले। आता तुम्हाला कसं सांगू? विक्रांत म्हणाला। देवाने तोंड दिलंय ना बोलायला, त्याच्यानेच सांगता येतं, सांग, प्रतापराव म्हणाले। बाबा, तिला श्रीमंत मुलं आवडत नाहीत, विक्रांत दीर्घश्वास घेत म्हणाला। मग काय झालं? तू कुठं श्रीमंत आहेस? प्रतापराव म्हणाले। बाबा, विक्रांत चिडून म्हणाला। अरे खरंच तर बोलतोय, तू अजिबात श्रीमंत नाहीयेस, मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय, आता झालास ना गरीब, आता करेल ना ती तुझ्याशी लग्न, प्रतापराव म्हणाले। अहो काही काय बोलताय? गायत्री आश्चर्याने म्हणाली। राणी सरकार, हे सगळे ना याचे लग्न टाळायचे बहाणे आहेत, म्हणे मुलीला श्रीमंत मूल पसंत नाहीत। हे बघ विक्रांत, इशिका देशमुखच या घरची सून होणार। आणि तितक्यात प्रतापरावांचा फोन वाजला। त्यांनी खिशातून फोन बाहेर काढला आणि बघितलं। हा कुणाचा नंबर? प्रतापराव ओळखीचा नंबर दिसला नाही म्हणून म्हणाले। बघू, विक्रांत म्हणाला। इंटरनॅशनल कॉल आहे बाबा, विक्रांत कपाळावर आठ्या पाडून त्यांना म्हणाला आणि त्याने लगेच फोन उचलला। हॅलो, विक्रांत ऐटीत म्हणाला। हॅलो, मिस्टर प्रतापराव पाटील बोलताय का? समोरून आवाज आला। नाही, मी विक्रांत बोलतोय, त्यांचा मुलगा, आपण कोण? विक्रांत म्हणाला। मी इशिका देशमुख बोलते, लंडनवरून, इशू म्हणाली। इशिका देशमुख फ्रॉम लंडन? विक्रांत सगळ्यांकडे पाहून म्हणाला आणि ते ऐकून प्रतापरावांनी त्याला फोन स्पीकरवर टाकायला लावला। कोण इशिका देशमुख? विक्रांत मुद्दाम म्हणाला आणि प्रतापराव बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत होते। त्याने त्यांना इशाऱ्यानेच गप्प राहायला सांगितलं। त्याच्या अशा बोलण्यावर इशू भयंकर चिडली। ओ मिस्टर इंडिया,
इशिका देशमुख, ज्या मुलीसाठी तुम्ही तुमच्या बाबांनी आत्ताच थोड्या वेळाखाली लग्नाला होकार दिलाय, इशू ऐटीत म्हणाली. ओ अच्छा अच्छा, विक्रांत भोळेपणाचा आवाणत म्हणाला. हां, आलं ना लक्षात, इशू म्हणाली. हो मिस लंडन, बोला काय म्हणताय, विक्रांत मिश्किल हसत म्हणाला. तुम्ही या लग्नाला नकार द्या, इशू सरळ म्हणाली. का पण, मला तर तुम्ही खूप आवडला आहात, विक्रांत म्हणाला. तुम्हाला मी लाख आवडली असेल हो, पण तुम्ही मला नाही आवडलात, इशू सरळ म्हणाली. तुम्ही मला पाहिलंय का मिस लंडन, विक्रांत म्हणाला. नाही, आणि त्याची काही गरजही नाही. मला तुमच्याशी अजिबात लग्न करायचं नाही, त्यामुळे माझ्या डॅडला उद्याच फोन करायचा आणि तसा नकार कळवायचा, इशू म्हणाली. ओ, आणि मी जर तसं नाही केलं तर, विक्रांत भुवया उंचावून म्हणाला. मी लग्नातून पळून जाईन, इशू म्हणाली आणि तिने फोन कट केला. सगळे आता पोट धरून हसायला लागले. अरे काय आहे रे हे, माधवराव म्हणाले. म्हणून म्हणत होतो थोडा दम धरा, विक्रांत हसत म्हणाला. आहो, या मुलीचं काही प्रेम प्रकरण वगैरे तर नसेल ना, गायत्री काळजीने म्हणाली. तसं काही नाहीये आई, विक्रांत लगेच म्हणाला. तुला कसं माहीत, आजी म्हणाली. ते आम्ही, विक्रांत थोडा गडबडला. अरे दादी, तुला पता है, या साहिलने ना वहिनीचं फेसबुक अकाउंट हॅक केलं. चोर कहीं का, वैभव साहिलकडे बघून म्हणाला. आता सगळे साहिलकडे रोखून बघत होते. आजी, आई शपथ, मी काही नाही केलं हां, या विक्रांतने केलं. मला तर कोडिंग येत सुद्धा नाही, हाच मास्टर माइंड आहे कोडिंगमध्ये, साहिलने हात वर केले. आता सगळे विक्रांतकडे डोळे बारीक करून बघायला लागले. सासूबाई, तुमचा मुलगा ना एक नंबरचा आगाऊ आहे. हा ना नेहमीसारखं वहिनीला फोन करून नकार देणार होता, पण वहिनीनेच याला नकार दिला, नितीन गायत्रीला म्हणाला. अगोबाई हो का, गायत्री आश्चर्याने म्हणाली. हो सासूबाई, आणि मला धमकी पण दिली तुमच्या या मुलाने की सानूला भेटायचं नाही. आता तुम्हीच सांगा, होणारी बायको आहे ती माझी, या पाटील घराण्याचा एकुलता एक जावई आहे मी, आणि हा विक्या मला धमकी देतो सासूबाई, नितीन गरीब बिचारा फेस करत गायत्रीला म्हणाला. विक्रांत, काय ऐकतोय आम्ही हे, माधवराव म्हणाले. छोटे सासरे बुवा, त्यात हा श्री पण होता, नितीन अजून बिचारा तोंड करून श्रीकडे बघत म्हणाला. अगं बाई, अरे जावाई आहे रे हा आपला, असं कसं वागता तुम्ही त्याच्यासोबत, काकू म्हणाली. देव जाणो सानूने याच्यात काय बघितलं, श्री पुटपुटला. तू घपरे, मुंबईचा टॉप वकील आहे मी, बॅरिस्टर नितीन गडकरी, नितीन त्याची कॉलर टाईट करत म्हणाला. विक्रांत, हा काय प्रकार आहे, प्रतापराव म्हणाले. मोठे बाबा, या बॅरिस्टर जावयाला इग्नोर करा, फोकस ऑन सुनबाई, श्रीमध्येच म्हणाला. अरे हां, तर तुला कसं कळलं सुनबाईला श्रीमंत मुलं पसंत नाहीत, प्रतापराव पुन्हा विषयावर येत विक्रांतला म्हणाले. मी तिचं फेसबुक अकाउंट हॅक केलं आणि नंबर मिळवला, तिला फोन लावून बोलणार होतो तेव्हा, असं म्हणत विक्रांतने त्यांनी इशू आणि नीताचं ऐकलेलं सगळं बोलणं सांगितलं. त्यावर सगळे एकमेकांना आश्चर्याने पाहत होते आणि विक्रांतच्या परिस्थितीवर त्यांना पण खूप हसू येत होतं. मला तर माझी नातसून खूप आवडली, या बेलगाम घोड्याला तीच लगाम घालू शकते, आजी हसत म्हणाली. हे हे भाई, तू घोडा आहेस, श्री खुदकण हसत म्हणाला. विक्रांत, आता काहीही कर, ही मुलगी तुझ्या प्रेमात पडलीच पाहिजे, इशिका देशमुखच तुझी बायको म्हणून या घरात आली पाहिजे, प्रतापराव विक्रांतला म्हणाले. अच्छा, हा हट्ट आहे का तुमचा, विक्रांत बारीक डोळे करून म्हणाला. इच्छा आहे माझी, आमची सर्वांची, करशील पूर्ण, प्रतापराव त्याला रोखून बघत म्हणाले. तुमच्यासाठी काहीही, विक्रांत त्यावर गालात हसत म्हणाला. ये हुई ना बात, असं म्हणत प्रतापरावांनी विक्रांतला आनंदाने मिठी मारली. आणि तितक्यात बाहेरून सानू म्हणजे विक्रांतची लाडकी बहीण सानिका पाटील यांनी एंट्री घेतली. आलं माझं पाखरू खेळून, नितीन तिला पाहून हळूच ओठातल्या ओठात पुटपुटला आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली. सानिका आत आली आणि सरळ नितीन समोर जाऊन हाताची घडी घालून उभी राहिली. व्हॉट, नितीन चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून तिच्याकडे पाहत होता. तुम्ही माझी मॅच बघायला का आला नाहीत, सानू रागात नितीनला म्हणाली. झाली याची बिनपाण्याची, फुक्कट मरतय आता हे, साहिल वैभवच्या कानात हळूच म्हणाला. सानू को बस एक बार शुरू हो जाने दे, मग बघ मैं कैसी आग लावतो ते, वैभव साहिलला म्हणाला. अगं सानू डार्लिंग, मी ना एका केसमध्ये अडकलो होतो, मला त्याची थोडी स्टडी करायची होती, म्हणून मी नाही येऊ शकलो, सॉरी ना बेबी, नेक्स्ट टाइम नक्की येईन, नितीन तिला लडीगोडी लावत म्हणाला. सानू, ये ना बहुत बडा झूठा है, याचं ना अजिबात तू काही ऐकू नको हा. हा ना आमच्यासोबत फुटबॉल मॅच बघत होता, कितनी बार हमने इसको बोला था, जा सानूचा मॅच आहे, नको तिला वाट बघायला लावू, लेकिन सुनी नाही रहा था,
वैभव सानूला भोळेपणाचा आवा आणत म्हणाला, अरे गधड्या, का माझी वाट लावायला निघाला आहेस? नितीन दात ओठ खात वैभवला रोखून बघत म्हणाला. नितीन, तुम्ही खरंच मुद्दामून माझ्या मॅचला नाही आलात ना? सानू बारीक डोळे करून नितीनकडे थोडी रागाने पाहत म्हणाली. नितीन घाबरला. असं काही नाहीये रे माझ्या पाखरा, हा ना एक नंबरचा खोटारडा आहे. तू नको त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. याला ना एकच माहीत असतं, फक्त भांडण लावणे आणि आगीत तेल टाकणे. नितीन केविलवाना चेहरा करून सानूला त्याचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. अरे नहीं नहीं सानू, बताओ इसने और क्या क्या बोला था? ये बोल रहा था कि मुलींचा गेम काय बघायचा, कशाही खेळतात, उनको कहाँ खेलने आता है, यांच्यापेक्षा चांगलं तर हम बॉईज लोग खेलते हैं. वैभव ना सानूच्या खांद्यावर हात टाकून तिला बढवून चढवून काही बाही नितीनबद्दल सांगून भरवत होता. आई शपथ, हा न तुझा आज ब्रेकअप करूनच दम घेणार वाटतं, साहिल नितीनच्या कानात पुटपुटला आणि त्यावर नितीनने भीतीने एक आवंढा गिळला. सानू नितीनकडे आता खाऊ की गिळू या नजरेने बघत होती आणि नितीन घाबरून केविलवाना चेहरा करून तिच्याकडे बघत होता. भाई, मला या माणसासोबत अजिबात लग्न करायचं नाहीये, माझ्यासाठी दुसरा मुलगा शोध, सानू विक्रांतजवळ जात म्हणाली. ओम भट स्वाहा, लागली वाट, हा हा, वैभव साहिलच्या कानात पुटपुटला. सानू बाळा, अगं वैभव मजाक करत आहे, त्याचं नको मनावर घेऊ. जावई बापूंना खरंच काही काम आलं असेल, त्याशिवाय का ते असं वागणार होते? पाठीमागून तिची आई म्हणजे विक्रांतची काकू म्हणाली. छोट्या सासूबाई, जरा सांगा हो तुमच्या मुलीला, प्रत्येक गोष्टीवर मला लग्न मोडायची धमकी देत असते. नितीन आता खूपच घाबरून आणि एकदम बिचारा गरीब चेहरा करून काकीला म्हणत होता. सानू बाळा, असं प्रत्येक गोष्टीवरून लग्न मोडत असतात का? काकाही त्याला साथ देत म्हणाले. तुम्हाला सगळ्यांना ना तुमच्या जावयाचा पुळका आहे, माझं तर कुणीच या घरात ऐकत नाही, सानू चिडत म्हणाली आणि नाराज होऊन तिच्या रूममध्ये तनतन करत निघून गेली. काय भेटतं रे तुला अशा उचापती करून? गेली ना ती रागून याच्यावर. विक्रांत वैभवला म्हणाला. तुला पता नहीं भाई, हा जो नितीन आहे ना, एक नंबरचा डांबिस इंसान है. इसने मेरी गर्लफ्रेंड के सामने माझी खूप वाट लावली आहे. याच्यामुळे 3 गर्लफ्रेंड मेरे को छोड़ के गई थी. आता मैं फिर से कुंवारा झाला हूँ, वैभव तोंड पाडून नाटकी आवाजात म्हणाला. साहिल श्री तोंडावर हात ठेवून नितीनच्या हालतीवर हसत होते. सासरे बुवा, मी जाऊ का माझ्या होणाऱ्या बायकोचा राग घालवायला? नितीन नाराजीच्या सुरात प्रतापरावांना म्हणाला. हो हो, बिलकुल जा जावाई बापू, बेस्ट ऑफ लक, प्रतापराव म्हणाले आणि त्यावर नितीन खुश होऊन सानूच्या रूमकडे जायला निघाला. अजिबात एकट्याने जायचं नाही, आम्ही पण येतोय, थांब, विक्रांत नितीनला एक लूक देत म्हणाला. अरे तुम्ही कशाला अजून माझी चांगली लागलेली सेटिंग बिघडवून टाकाल? नितीन वैतागत म्हणाला. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये जिजू. भाई चल, आपण पण जाऊया, श्री म्हणाला. सगळे मग सानिकाच्या रूमकडे गेले. सानिका तोंड पाडून बेडवर मांडी घालून बसली होती. नितीनने हळूच दार काढून आत डोकावलं. त्याला बघताच सानूने बेडची उशी जोरात त्याच्या दिशेने फेकली. बापरे, मामला बहुत गंभीर लगता है, वैभव मध्येच म्हणाला. बसकर साल्या, तुझ्यामुळेच झालं आहे हे सगळं. माझी सानू खूप गुणाची आहे, नेहमी तूच आमच्यामध्ये लुडबुड करून भांडत लावत असतोस, नितीन वैभवला दात ओठ खात म्हणाला. तुम्ही सगळे आज जाणार आहात की नाही? श्री म्हणाला. हो हो, चला चला, साहिल म्हणाला. सानू बेबी, नितीन लाडात येत तिला म्हणाला. सानूने परत एक उशी घेऊन त्याला फेकून मारली आणि ती उशी नितीनच्या हातावर जोरात लागली. अगं आई गो, मेलो, नितीन कळवळून म्हणाला. उंगली मोडली भावा याची. अभि तुम कोणत्या हाताने खाना खाएगा? वैभव विचार करत म्हणाला. तू गप्प बस रे, जेव्हा पाहावं तेव्हा खायचं पडतं याला, साहिल वैभवच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला. सानू बेबी, तुला माहीत आहे विक्रांतने ना तुझ्यासाठी वहिनी शोधली आहे, नितीन तिचा राग पाहून मुद्दाम विषय बदलत म्हणाला. सानूने अविश्वासाने बारीक डोळे करून त्या सगळ्यांकडे पाहिलं. अगं खरंच, आपल्या प्रेमाची शपथ, तुला खोटं वाटत असेल तर विचार तुझ्या विकीभाईला, नितीन तिच्या जवळ हळूच बसत म्हणाला. भाई, हे खरं आहे का? सानू विक्रांतकडे पाहून म्हणाली. अरे सानू दीदी, ये सब बातें खरीच आहेत. विक्रांत ने शादी के लिए हाँ कर दी है, पर एक मजे की गोष्ट बताऊं, त्या मुलीने विक्याला शादीला मना कर दिया.
वैभव दात काढत म्हणाला. काय, ती पोरगी चक्क भाईला नाही म्हणाली? सानू आश्चर्याने विचारत होती. हो मग, तुला काय वाटलं? तुझा भाई सगळ्या मुलींना नकार देईल का? त्याला पण नकार देणारी मुलगी भेटली आता मिळव म्हणावं तिचा होकार. नितीन खुनशी हसत म्हणाला. अशी कोणती अप्सरा आहे जी माझ्या हँडसम विकी भाईला नकार देते? सानू नाक मुरडत म्हणाली. बच्चा, तू वहिनीला बघशील ना, मग तुला समजेल तिने भाईला का नकार दिला ते. भाईच्या रूममध्ये तिचे फोटो आहेत, तुला पाहायचे आहेत का? श्री म्हणाला. हो, बघू तरी, अशी कोण माझ्या भाईच्या तोडीस तोड आहे? सानू म्हणाली. श्री, जा फोटो लेके जल्दी ये, वैभव श्रीला म्हणाला. आत्ता आणतो वैभव भाऊ, असं म्हणत श्री रूम बाहेर निघून गेला. सानू, या सगळ्यामध्ये तू हे विसरून गेलीस का की तुला नितीनचा राग आला आहे? साहिलने मध्येच सूर लावला. तुम्ही सगळे माझ्या लग्नाच्या आधीच माझा डायव्होर्स करून टाकणार आहात. अरे मित्र आहात की दुश्मन? नितीन त्याला दातोट खावत पाहून चिडत म्हणाला. लक्षात आहे ना साहिल दादा, नितीनला तर मी नंतर बघूनच घेईन. सानू नितीनकडे पाहून धमकी वजा सुरुवात बोलली. अगं ए माझी आई, असं नको ना बोलू, माझा जीव जाईल ग. विक्या, तू तरी सांग रे तुझ्या बहिणीला, मला खरंच एका केस संदर्भात थोडासा अभ्यास करायचा होता. नितीन विनंती करत विक्रांतला म्हणाला. मग भाईची फुटबॉल मॅच बघायला बरे गेलात? माझ्यासाठी टाईम नसतो ना तुमच्याकडे? नेहमी तुम्ही असंच करता, सानू रडक्या सुरात म्हणाली. असं काही नाही बेबी, माझं काम झाल्यावर मी विकीची मॅच बघायला गेलो होतो, तेही अर्ध्यातून पाहिली मी. नंतर सासूबाईचा फोन आला आणि मग आम्ही इथे घरी आलो, नितीन तिला कन्फेस करत म्हणाला. सानू म्हणाली. सानू बच्चा, नितीन खरं बोलतोय, तू त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, तू त्याला त्याची स्पेस द्यायला हवी. असा हट्ट आणि राग धरून बसल्यावर कसं चालेल? तो तुझ्यावर किती प्रेम करतो माहीत आहे ना तुला. त्यामुळे एखाद्या वेळी जर तो तुझ्या मॅचसाठी येऊ शकला नाही तर त्याला काहीतरी काम असेल म्हणूनच नसेल आला ना, तेव्हा तू त्याला समजून घ्यायला हवं ना बाळा, विक्रांत सानूला समजावत म्हणाला. सानूने नितीनकडे पाहिलं. नितीन बिचारा फेस करून तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होता. ठीक आहे, भाई म्हणतोय म्हणून माफ करते, पण नेक्स्ट टाईम अजिबात असं काही चालणार नाही हा, आणि मला शॉपिंगसाठी मॉलमध्ये घेऊन जावं लागेल. सानू नितीनकडे पाहत डोळे बारीक करून त्याला रोखून बघत म्हणाली. आता याचा सगळा पॉकेट मनी खल्लास होणार, साहिल वैभवच्या कानात म्हणाला. सानू दीदी, मी काय म्हणतो, हम लोग भी चलते हैं ना शॉपिंग करायला, सब मिलके जाएंगे और खूप मज्जा करेंगे, खूप एन्जॉय करेंगे, वैभव मिश्किल हसत म्हणाला. अजिबात त्याची काही गरज नाही, कबाब में हड्डी कशाला, मी आणि माझी सानूच जाणार, हो ना सानू बेबी? नितीन लाडात येत सानूला म्हणाला आणि सानूने त्याच्या पोटात एक खोसा मारून नाक मुरडलं. थँक्यू बेबी, आय प्रॉमिस नेक्स्ट टाईम अजिबात असं काही होणार नाही. तुझ्या मॅचसाठी मी 2 दिवस अगोदरच माझी सगळी कामं पूर्ण करून घेईन, म्हणजे सगळा वेळ तुला देता येईल. नितीन सानूच्या गळ्यात पुन्हा हात टाकून लाडाने म्हणाला. आणि त्याला तसं करताना पाहून इकडं विक्रांतने भुवया उंचावल्या. दूर दूर राहा तिच्यापासून. विक्रांत नितीनचा हात सानूच्या गळ्यातून काढून टाकत त्याचा हार झटकत म्हणाला. अरे, होणारी बायको आहे ती माझी. नितीन नाराजीच्या सुरात त्याला आश्चर्याने बघत म्हणाला. त्यावर सानू खुदकन हसली. बायको होणार आहे, अजून झालेली नाहीये, त्यामुळे दूर राहायचं. विक्रांत म्हणाला. इतका कसा रे निष्ठुर वागतो आहेस तू, तुला आमची अजिबात दया येत नाही का? नितीन विक्रांतला विनवणी नाटकी सुरात म्हणाला. मेहरबान कदरदान, अब अपना दिल थांब के बैठिये, कारण मी घेऊन आलो आहे आपल्या वहिनी साहेबांचे फोटो. हे घ्या वहिनी साहेबांचे फोटो, श्री आत येत म्हणाला. बघू बघू, सानू एक्सायटेड होत म्हणाली. हा बघ, हा बघ आणि हा पण बघ, असं म्हणत श्रीने 3-4 फोटो एक एक करून सानूच्या हातात ठेवले. फोटो बघून सानूच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. कैसी है आपली वहिनी? वैभव तिच्या जवळ जात म्हणाला. आहे ना एकदम परफेक्ट मॅच, साहिल पण म्हणाला. हो रे, वहिनी खूपच गोड आहे हा भाई, सानू खुश होत म्हणाली. विक्रांतने हसत केसातून हात फिरवला. थँक्स बच्चा, विक्रांत थोडं लाजत म्हणाला. आ हा हा हा, क्या बढ़िया लाजत आहे रे हा, किसीने पाहिलं तर अजिबात विश्वास नाही रखेगा इस पे, वैभव मध्येच दात काढत म्हणाला. पण मला एक गोष्ट कळली नाही, हिने तुला नकार का बरं दिला? सानू गोंधळून म्हणाली. कारण वहिनीला गरीब मुलाशी लग्न करायचं आहे, श्रीमंत मुलाशी नाही, असं म्हणत श्री हसायला लागला.
आणि आपला विक्या तर भारतातील श्रीमंत बिझनेसपैकी एक आहे, दात विचकत नितीन म्हणाला. विक्या, अब तेरा क्या होगा माझ्या भावा, वैभव गंभीरपणाने म्हणाला. पण असं का? श्रीमंत असला म्हणून काय झालं? सानू न कळून म्हणाली. अगं, तिच्या मते श्रीमंत मुलं एक नंबरची लफडेबाज, आगाऊ असतात. त्यांच्या खूप साऱ्या मुली गर्लफ्रेंड असतात. साहिल विक्रांतकडे बघून हसत म्हणाला. पण माझ्या भाई अजिबात असा नाही आहे हां. आत्तापर्यंत त्याने एकाही मुलीकडे साधं ढुंकूनही बघितलं नाही. लफडं काय करणार? सानू तिची नसलेली कॉलर उडवत म्हणाली. अगं बेबी, हे तुला माहीत आहे, मला माहीत आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण त्या लंडनवाल्या मुलीला कुठे माहीत आहे की आपला विक्रांत श्रीरामचंद्राच्या पावलावर पाऊल ठेवणारा माणूस आहे? तिच्यासाठी हा फक्त एक श्रीमंत बापाचा मुलगा असून एक नंबरचा लफडेबाज आहे. नितीन खो खो हसत म्हणाला. आई शपथ, काय भारी विचार आहेत रे वहिनींचे. अशा विचारांची मुलगी मी आज पहिल्यांदाच पाहते आहे. सानूसुद्धा त्याच्या बोलण्यावर दात काढत हसत म्हणाली. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. मागील भागांसाठी तुम्ही जो रिस्पॉन्स दिला त्यासाठी धन्यवाद. असाच पुढेही रिस्पॉन्स देत चला. पुढील भाग लवकर वाचायचा असेल तर सगळ्यांनी न चुकता कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत ही कथा शेअर करा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.